नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्थेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा 2025 संपन्न। वितरण सोहळा 2025 दिनांक 11 मे 2025 रोजी वकील कॉलनी येथील औषधी भवन येथे संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय जाधव होते, तर प्रमुख उपस्थित म्हणून इंजिनियर आर.डी. मगर, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, चित्रपट निर्माता दिग्दर्शक गफार मास्टर, खदीरलाला हसमी, हाजी शरीफ शेख, अजमत खान, शेख सरफराज, पत्रकार दिलीप बनकर, या कार्यक्रमाचे आयोजक सत्तार इनामदार हे उपस्थित होते। आज संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्र, पत्रकारिता, सामाजिक वैद्यकीय, व्यवसाय क्षेत्र, कला क्षेत्र, आदर्श शिक्षक, प्रशासकीय, कृषी विभाग अशा विविध क्षेत्रामध्ये मान्यवरांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। 28 वर्षापासून महाराष्ट्र हा सोहळा जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्थेच्या वतीने सत्तार इनामदार हे आयोजित करत आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद नंद यांनी केले। पाहूया हा सविस्तर वृत्तांत। त्यांचे माननीय गफार मास्टर व सुनील कुंबरे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र व मानचिन्ह शिवाजी नरहरी सुगंधे सनपुरी तालुका जिल्हा परभणी कला क्षेत्रातील शायर शिवाजी नरहरी सुगंधे सनपुरी जिल्हा परभणी। उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचे माननीय इंजिनियर आर.डी. मगर साहेब यांच्या हस्ते सभापती पंचायत समिती लोणार, माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत टिटवी, जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल बुलढाणा, सदस्य माननीय प्रकल्प आवास समिति अधिकारी पर अकोला, अध्यक्ष ग्राम सेवक सोसाइटी मुंसा की मौली, और ये अपने जो केंद्रीय मंत्री प्रताप जादव साहब, केंद्रीय मंत्री जो है प्रताप, इनके एकदम निकटवर्ती राइट हैंड और पुरस्कार प्राप्त आदिवासी हमारे संगठन के प्रतिष्ठाताई काळे यवतमाळ। महाराष्ट्र गौरव पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळणार आहे त्यांचं मनापासून पूर्वी स्वागत करतो। जे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी पुढच्या वर्षी आपल्याला संविष्ट कसा मिळत या दृष्टिकोनातून आपलं सामाजिक कार्य करावं अशी शुभेच्छा सुद्धा त्यांना देतो। शेवटी पुरस्कार हा कुठलाही पुरस्कार असतो त्या पुरस्काराचं महत्त्व काही वेगळाच आणि हा तर महाराष्ट्र गौरव पुरस्कार आहे त्यामुळे ह्याचं महत्त्व त्यापेक्षा काही आणखी वेगळं आहे। पुरस्कार सहजासहजी असं कोणालाही मिळत नाही। पुरस्कार मिळवण्यासाठी काहीतरी आपल्याला जीवनामध्ये काहीतरी चांगलं कार्य करावं लागतं, सामाजिक बांधिलकीतून काही काम करावं लागतं। त्यामुळे आपण इथं आलेले सर्व एक समाजाची बांधिलकी असणारी माणसं, तुम्ही केलेलं काम हे निश्चित गौरवास्पद आहे म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळतो। असंच कार्य आपल्या हातून सदैव घडत राहावं। समाजसेवा ही ईश्वर सेवा अंगी बाळगून आपण समाजाच्या उपयोगी आलं पाहिजे। जो दीन दलित पददलित सर्वसामान्य माणूस जो त्याला रोजीरोटीच्या पलीकडे कुठलंही ज्ञान नाही, तेव्हा जेव्हा ज्याला अडचण पडते त्यावेळेस त्याच्या अडचणीमध्ये जो मदत करतो तो ईश्वरापेक्षाही मोठा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। मजबूरी का नाम महात्मा गांधी हम कहते हैं, लेकिन जो मजबूरी में आदमी होता है तो मजबूरी की उसकी मजबूरी दूर करना ये हमारा फर्ज है। हम वो फर्ज निभाना हमारे सबका कर्तव्य है और ये कर्तव्य हम निभाते समय
कुछ भी दिल में नहीं रखते हुए खुले दिल से तहे दिल से हम जिसको मदद करते वही असली दुआ है। हम जाते कुरान शरीफ पढ़ते, कोई गीता पढ़ता, कोई बाइबल पढ़ता, लेकिन बाहर आने के बाद में मेरे को 10 रुपये कौन देता ये सोचता, वो पढ़ने में उसको कोई मायने नहीं रखता, मैं ऐसा सोचता। इसलिए हम जितना बाइबल गीता पे कुरान पे हम जितनी श्रद्धा रखते उतनी ही श्रद्धा हम दैनंदिन जिंदगी में जीते समय गरीबों को मदद करने की जो हम लागत रखते हैं वो भी उसके पढ़ने के बराबर की लागत है, मुझे ऐसा लगता है। म्हणून आज या ठिकाणी आपण आलेले सर्वजण या पुरस्काराला पात्र आहात। आपल्या हातून अशीच निरंतर समाजाची सेवा घडत राहावी आणि आपल्याला असेच पुरस्कार भविष्यात आज महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळतोय, पुढच्या वर्षी तुम्हाला ऑल इंडियाचा पुरस्कार मिळावा अशी शुभेच्छा मी तुम्हाला या निमित्तानं देतो। आयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं, आमच्या शिरूबाई खूप पुरस्काराला पात्र आहेत मला वाटतं। ते म्हणले बाबा तुम्ही आल्याशिवाय का पुरस्कार घेणार, परंतु मी म्हणलं तुम्ही निश्चित पुरस्कार द्यायच्या टायमाला मला बोलवा, कारण मी एका मीटिंगमध्ये होतो, मी ती अर्ध्यावर सोडून आलो। शिरूबाई आमचे खूप जवळचे मित्र आहेत, मला त्यांच्या एक चांगल्या काही गोष्टी आवडतात की जे दरवर्षी रमजान महिन्याच्या अगोदर ते उमऱ्याला जातात आणि पूर्ण 40 दिवस उमऱ्यामध्ये राहतात। आजची यात्रा तर ते बऱ्याचदा करून आले, पण हर रमजान में उमरे में जाते हैं, मैंने देखा। तो ऐसे लोग हैं कि जो समाज के प्रति अच्छी काम करने वाले हैं और ऐसों को बहुमान दिया जाता है, वो भी मेरे हाथ से, ये मेरे लिए मैं बहुत बड़ी कामयाबी समझता हूँ। और फिर एक बार आपको सबको मैं पुरस्कार जिनको मिलने वाला है उनको तहे दिल से उनका स्वागत करता हूँ। जिनको नहीं मिल रहा है अगले साल आने वाला पुरस्कार उनको मिले, ऐसी मैं ऊपर वाले से शुक्रिया अदा करता हूँ। आप सबको बधाई देते हुए मेरे 2 लफ्ज पूरे करता हूँ। थैंक यू। जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्था ही सामाजिक कार्यामध्ये विशेष ध्यान देऊन जे लोक महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करतात अशांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे हा हेतू ठेवता आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम हा सोहळा आयोजित करीत आलेलो आहोत। आणि ज्यांनी ज्यांनी आज जे 25 मान्यवर सन्मानित झालेले आहेत त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे। आमच्या निवड समितीचे अध्यक्ष आमचे सिनियर नेते खदीरलाल हाशमीजी, संयोजन समितीचे अध्यक्ष आमचे शफीक शेख व माझे सर्व सहकारी यांनी सर्वांनी बसून या 25 मान्यवरांची निवड केली आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज परभणी येथे हा सोहळा अतिशय थाटमाटामध्ये पार पडलेला आहे। मी सर्वांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि संस्थेच्या वतीने जे आमच्याकडून समाज कार्य घडण ते आम्ही सातत्याने पुढे करत राहू अशी अल्लाची प्रार्थना करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, कला, कृषी, क्रीडा, आरोग्य सेवा, प्रशासकीय सेवा या क्षेत्रामध्ये आता जसं की हाजी शिरूभाई हे दरवर्षी 40 लग्नाचं आयोजन करतात आणि ते त्यांचे आपण सर्व साक्षी आहेत, म्हणून त्यांना आम्ही हा पुरस्कार दिलेला आहे। तसेच वर्धा येथील मेघे बोरगाव येथील मंडल निरीक्षक राऊत साहेब हे निस्वार्थपणाने माजी सैनिक आहेत आणि आता ते तलाठी आहेत। निस्वार्थपणाने ते आतापर्यंत कुठलाही एका पैशाची लालसा न ठेवता कोणत्याही गरिबांचा फेरफार असो किंवा कोणताही काम असो, शासकीय काम असो, ते अतिशय इमानदारीने इत्मिनानाने करतात, म्हणून आम्ही त्यांना आज तिथे सन्मानित केलेला आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।